कारण जब तक अजीत पवार मंत्रिमंडल का हिस्सा है तब तक देश किसी आहे. को कोई परेशानी नहीं हो। की शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि राज्याला पुढे नेलं. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की त्यांनी थोडा आराम करावा, एवढा हट्टीपणा करू नये. त्या संदर्भामध्ये शरद पवार अब आराम रोज करें, बोललेलो आहे. जीत ना दिखाए। परंतु उद्याच्याला सभा जर व्हायला लागल्या तर मला वस्तुस्थिती देखील लोकांना सांगावी लागेल. ती वेळ येऊ नये, ती वेळ अगर मैं सभा लेने येऊ लगा नये. तो मुझे फैक्चुअल परिस्थिति लोगों को सामने बताने पड़ेगी। अंतर पडू नये. परंतु ये नौबत मुझ पर ना आए। माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी घ्यावी. मला या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवात जीव असेपर्यंत मी अंतर देणार नाही. मैं किसी भी कार्यकर्ता को अपने से दूर नहीं करूंगा। तरी मी वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातल्या जनतेला महत्व देतच एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी या सगळ्या सहकार्यांना घेऊन त्या राज्याचे प्रश्न, मगाशी रुपाली चाकणकरनी पण काही महिलांच्या बद्दलचे प्रश्न सांगितले. माझ्या आदिवासींचे प्रश्न आहेत, आदिवासींना काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा आदर आजही करतो, उद्याही करत राहील. परंतु हे सगळं करत असताना कुठंतरी वरिष्ठांनी थांबलं पाहिजे, वरिष्ठ आशीर्वाद दिले पाहिजेत. जर चुकलं तर कानाला धरा ना आणि सांगा ना इथं चुकलं, समजून घेईल आणि दुरुस्त करीन. पण या पद्धतीनं कुठंतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण हे मी पण कधी करणार नाही. आणि त्याच्यातून देशाला मी आजही सांगतो, त्यांनी आम्हाला 10 सांगितलं, नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय 2024 मध्ये पर्याय नाही. ही वस्तुस्थिती आहे. नरेंद्र मोदी को कोई विकल्प नहीं है। या सगळ्या जागा आहेत आपल्याला, आपले 54 आमदार, त्या जागा आपल्याला मिळणारच आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या ज्या आहेत त्याही आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळे जागा जवळपास 90 विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत. आणि विधानसभा की 90 जगह काँग्रेस, 90 सीटें लढेंगे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे अशा पद्धतीने हे सगळं करायचंय. समोर बीआरएस आहे, समोर वंचित आघाडी आहे, ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. अजून पण बीआरएस और वंचित आघाडी साथ में आ सकते हैं. त्याच्यामध्ये हे जे काही काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ती तर कशी होणार आहे मला माहिती नाही, कारण त्याच्यात पण बऱ्याच खाचा खोचा आहेत. त्या सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. पण माझी हात जोडून विनंती आहे, मी कुणाचाही अपमान केला नाही. मी गेल्या मैंने किसी का अपमान नहीं किया। 20 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या, अनेकदा मी माघार घेतली, अनेकदा मी कमीपणा घेतला, अनेकदा आमच्यावर गुगली टाकली तरी मी सहन केली, अनेकदा आम्हाला उस पर गुगली फेंकी गई फिर भी मैंने सह लिया। आणि निर्णय मात्र झाला एक, अशा पद्धतीनं झालं. मी मैं कहा कुछ गया था और निर्णय कुछ और हुआ था। जर एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणून सांगतो. इथं आता नाना काटे आमचा आहे, त्यांनी जर सांगितलं की बाबा दादा असं करायचं, मला पटलं तर मी म्हणाल हो करू, आणि नाही पटलं तर सांगेल नाना हे करायचं नाही. शेवटी आपणच आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या घरच्या माणसांना कशा करता खेळवायचं, कशा करता बनवायचं, कशा करता बदनामी करून द्यायची. त्या षण्मुखानंद आपल्या हॉलमध्ये, त्याच्यात षण्मुखानंद नाही, त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं. मला सांगितलं होतं मी करू काय, की बाबा मी सांगितलं सोनिया गांधी जसं वर बसल्यात आणि खरगे अध्यक्ष आहेत तशा पद्धतीनं साहेब मार्गदर्शन करतील, वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील, दुसरं त्यांच्या डोळ्यासमोर तयार होईल. काय चुकलं माझं, मला सांगितलं होतं मी केलं. मैंने कहा था कि राष्ट्रवादी कांग्रेस का अध्यक्ष शरद पवार के नेतृत्व में तैयार होगा, मेरी क्या गलती थी. ठेवला तेव्हापासून युपीएच्या प्रमुख सोनिया गांधीच काम करतायत. मग कशामध्ये बदल झाला. हे जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं
चाललेले आहे. मित्रांनो, यावेळेस मंत्रिमंडळामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की 9 जागा मिळतील. आधी वेगळ्या ठरलं होतं, पण ते म्हणले दादा आता 9 घ्या, नंतर बाकीच्या घेऊ. त्यामध्ये आपण एका आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिलं, एकामध्ये मागासवर्गीय समाजाला, मंत्रिमंडल में हमें 9 सीटें मिली है. एकामध्ये आज पण मंत्रिमंडळामध्ये तुम्ही 50% महिला आहेत. आपण महिलेला एकाला संधी दिली, तिथं प्रतिनिधित्व दिलं. आपण त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक समाज आहे, आपण अल्पसंख्याक हमने समाजाला आदिवासी प्रतिनिधित्व महिला दिलं. अल्पसंख्यक ओबीसी समाज अल्पसंख्यक को मोठा आहे. प्रतिनिधित्व दिया. आपण त्या समाजाला 2 प्रतिनिधित्व दिलं. भटका समाज आहे, त्याला आपण प्रतिनिधित्व दिलं. अजूनही माझे जीवाभावाचे काही सहकारी आहेत. महामंडळ उद्याच्याला आपल्याला मिळणार आहेत. अजून काही मंत्री, राज्यमंत्री पद आपल्याला मिळणार आहेत. और भी कुछ मंत्री पद मिलेंगे. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, काही जिल्ह्याच्या अध्यक्षांना, अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत. वेगवेगळ्या सेलमध्ये आता रुपाली चाकणकरांच्यावर महिलांची जबाबदारी टाकलेली आहे, युवकची सूरजवर टाकलेली आहे, प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे. इतर पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातील. परंतु एकटा अजित पवार आणि एकट्या स्टेजवरचे हे सगळे हे तर काम करतीलच करतील, परंतु तुम्हाला पण आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन काम करावं लागेल. मी आप तुम्हाला सभी को काम करना पड़ेगा. तुम्ही आता दादा बोललाय, दादा करेल असं नाही, मी तर करेलच. अकेला अजित पवार नहीं करेगा, आप सबको भी काम करना पड़ेगा. प्रशासन पण चांगलं चालवेल. या आमदारांच्या तुमच्या मतदारसंघातली कामं पण त्या ठिकाणी करेन. ती कामं करत असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्याही आमदारांना कुठं नाराज होतील अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं होणार नाही. आणि तिथं भाजपा और शिंदे गुट को नाराज नहीं करूंगा. मी करीन. आणि हे आमदारांना तर ज्या काही विकासाच्या बाबतीमध्ये राहिलेल्या 1.5 वर्षामध्ये जे 1 वर्ष बॅकलॉग पडलाय, तो बॅकलॉग देखील त्यांच्या भागातल्या जनतेचा विकासाचा भरून काढण्याचा शब्द आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षी. डेवलपमेंट का सारा बैकलॉग मित्रांनो, वसूल करूंगा. त्याच्यामध्ये शेवटी ते आपले दैवतच आहेत. परंतु त्यांनी जसं प्रफुल्लभाईंनी विनंती केली, भुजबळ साहेब बाकीच्यांनी विनंती केली, मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो की अजून पण त्या संदर्भामध्ये मार्ग काढावा. काही आमदारांची ससे ओलपट होती, इकडं आड तिकडं वीर. काही आमदार म्हणतात की दादा त्याच्यातनं काहीतरी ठरवा, आणि काही तर असे लोक बरोबर घेतलेत की त्या लोक त्या संबंधात त्या एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण कुछ लोग ठाण्याचा बटाधार कर देंगे आता ते शरद पवार की ठाण्याचा संघटना का. त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले. वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे, दादा साहेब काय ह्याला मोठं करतात. त्याच्यामध्ये सांगितलं गणेश नाईक. त्याच्यामध्ये अनेक जण मला आता ते भेटतात सगळे. मला वाटतं किसन कथोरे गेले, खूप जण गेली. अहो, आपल्या मध्ये जीवाभावाचे कार्यकर्ते असे असले पाहिजे. जितेंद्र आव्हाड की वजह से कई लोग पार्टी छोड़कर चले गए. स्वतः तर तिथं नेतृत्व केलंच पाहिजे, परंतु बेरजेचं राजकारण केलं पाहिजे. एकेका मंत्र्यांनी 4 आमदार तरी निवडून आला. मी या 9 लोकांना सांगितलं तुम्ही हर एक मंत्री ने कम से कम 4 विधायक चुनकर लाने चाहिए. पुढचे मंत्री होणार आहेत त्यांनी पण तसं करावं. परंतु तिथं तर आपले आमदार घालवणाऱ्यालाच नेता केले. आता जसं काही स्पोक्समन त्या ठिकाणी बोलून सांगल्याचं वजवाटोळ करतात, तशा पद्धतीचं काम ती व्यक्ती त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी शपथ घेतल्यापासून ज्या उत्साही कार्यकर्ते येत आहेत, फोन येत आहेत, ट्विट करतायत, SMS येत आहेत, त्याच्यामध्ये आज पण प्रचंड संख्येने महिला, सगळ्यांना मला संपर्क साधता आला नाही, सगळ्यांशी मला बोलता आलं नाही, सगळ्यांशी मला त्या ठिकाणी निरोप पाठवता आले नाही. परंतु मित्रांनो,
कार्यकर्त्यांनो, महिला भगिनींनो, तरुणांनो, मी इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये सगळीकडे फिरेन. त्या संदर्भामध्ये भूमिका मैं राज्य का दौरा करूंगा, सब जगह जाऊंगा. अजून आपल्याला म्हणजे माझ्यासारखा 10 वर्ष तरी काम करू शकतो. त्याच्यामुळं 2024ची निवडणूक असेल, 2029ची निवडणूक असेल, नवीन कार्यकर्त्यांना आपल्याला पुढे आणायचंय. ह्या आमदारांच्या बरोबर नए कार्यकर्ताओं को मौका देना है. करायची आहेत. अशा प्रकारची टीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत टीम आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना नुसतं भाषणात सांगून नाही, कृतीमध्ये न्याय देण्याचं काम करायचंय. त्याच्यामध्ये प्रश्नाची उकल करून लोगों को न्याय देना है. काम करायचंय. त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याच्या करता हा अजित पवार कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही याबद्दलचा विश्वास आणि मैं अपनी जिम्मेदारी देतो. पूरी तुम्ही जिम्मेदारी के सगळ्यांनी साथ मला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाला निश्चितपणे मी जागा राहील अशा प्रकारची खात्री देतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी जाग्यावरती उभं राहायचं. समारोप राष्ट्रगीतानं होणार आहे. सर्वांना विनंती आहे की जाग्यावरती उभं राहायचंय. तो ये इस वक्त की बड़ी खबर आपको बता रहे हैं. अजीत पवार का संबोधन खत्म हो गया और इस दौरान उन्होंने कई अहम बातें कही. उनकी तरफ से कहा गया बीजेपी में 75 साल में नेता रिटायर हो जाते हैं. शरद पवार के लिए कहा आप कब रुकेंगे, आप तो 80 पार कर गए हैं. शरद पवार अब आराम करें, ये कहा गया. अजीत गुट के एमएलए के लिए बस लाई गई है. ये इस वक्त की बड़ी खबर आपके सामने हम रख रहे हैं. संबोधन उनका खत्म हो गया है. पटना में विपक्षी बैठक में मनमुटाव हुआ था, ये भी अपने संबोधन के दौरान बड़ी बात जो उनकी तरफ से कही गई है. और पवार साहब आप किस बात पर अड़े हुए हैं? अजीत पवार ने अपने संबोधन के दौरान पूछा. नरेंद्र मोदी का 2024 में कोई विकल्प नहीं है, ये भी उनकी ओर से अपने संबोधन में कहा गया. साथ ही साथ तमाम बातों में उन्होंने कहा कि अगर मैं चुप रहा तो लोग समझेंगे कि खोट है. ऐसे में ये तमाम बातें मैं अपने कार्यकर्ताओं के सामने रख रहा हूं. मंत्रिमंडल में हमें 9 सीटें मिली हैं और भी कुछ मंत्री पद मिलेंगे, ये भी अजीत पवार की तरफ से कहा गया है. साथ ही साथ जितेंद्र आवाड़, उनका नाम लेते हुए कहा गया है कि उनकी वजह से कई लोग पार्टी छोड़कर चले गए. तो बता दें आपको, तस्वीरें सामने आ रही हैं. एक बस लाई गई है जिसमें अजीत गुट के जो तमाम विधायक हैं जो उनके समर्थन में खड़े हैं उनके लिए बस लाई गई है. इस वक्त ये महत्वपूर्ण तस्वीरें आप मंच की देख रहे हैं जहां पर अभी कुछ देर पहले संबोधन हो रहा था अजीत पवार का. और ये अपडेट हमें मिल रहा है कि अजीत गुट के जो विधायक हैं उनके लिए बस लाई गई है. तो बस से ले जाएंगे इन विधायकों को अजीत पवार. अजीत गुट के एमएलए के लिए बस लाई गई है. ये इस वक्त की बहुत बड़ी खबर आपके सामने हम रख रहे हैं. लेकिन अपने संबोधन के दौरान शरद पवार पर बहुत कुछ उन्होंने कहा और कहा कि अब वक्त आ गया है कि शरद पवार आराम करें. और एक और महत्वपूर्ण बात जो उनकी तरफ से कही गई उसमें ये कि एनसीपी का नाम और निशान दोनों ही हमारे पास रहेंगे. अब तक अगर नंबर गेम्स की बात करें तो नंबर में 32 विधायकों का साथ होने का दावा किया जा रहा है अजीत गुट के, तो वहां 16 विधायक शरद गुट के साथ हैं, इस बात का दावा किया जा रहा है. कुल विधायकों की संख्या एनसीपी के 53 है. लेकिन क्या होगा, ये सबसे बड़ा सवाल है. तो वरिष्ठ संपादक न्यूज 9 के किरण तारे जी हमारे साथ जुड़े हुए हैं, उनका मैं रुख करना चाहूंगी. किरण तारे जी, अजीत पवार के इस संबोधन को अगर आपने सुना हो, कई बातें उन्होंने कही और इस दौरान शरद पवार पर सीधे सीधे कई तरह के आरोप भी लगाए. अटैकिंग था, बहुत ही एग्रेसिव मूड में आज दिखे अजीत पवार. नॉर्मली इस तरह से शरद पवार का नाम लेकर वो कभी कोई टिप्पणी नहीं करते हैं, लेकिन आज का अजीत पवार का रूप एक बहुत ही अलग रूप से था. सबसे बड़ी बात मुझे इसमें दिखती है कि उन्होंने 3 बार बोला कि भाजपा के साथ जाने का प्लान बहुत पहले से था. 2014 का उन्होंने जिक्र किया. 2014 में लोकसभा की जो सीटें थी 48 सीटें महाराष्ट्र में 48 सीटों में से राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना और बीजेपी तीनों 16 सीटें लड़ेंगी, ऐसा प्रस्ताव भारतीय जनता पार्टी की तरफ से आया था, ऐसा बोला गया है. पहली बार अजीत पवार ने खुलासा किया है. और अजीत पवार का कहने का मतलब है कि पिछले 10 सालों से लेकर आज तक हमेशा भारतीय जनता पार्टी के साथ जाने का शरद पवार का मन था, लेकिन उन्होंने इस बात को मद्देनजर रखते उसको टाल दिया गया, क्योंकि भारतीय जनता पार्टी ने बोला था कि हम शिवसेना का साथ नहीं छोड़ सकते. और पवार ने कहा कि शिवसेना तो एक कम्युनल पार्टी है, जातीयवादी पार्टी है, हम शिवसेना के साथ नहीं जाएंगे. केवल इसी वजह से भारतीय जनता पार्टी के साथ एनसीपी का अलायंस नहीं हुआ. लेकिन फिर अजीत पवार ने सवाल उठाया कि अगर शिवसेना जातीयवादी पार्टी है
तो 2019 के बाद अचानक से शिवसेना कम्युनल कैसे हो गई, आपने शिवसेना के साथ सरकार क्यों बनाई, ये बहुत बड़ा हमला है शरद पवार जी की क्रेडिबिलिटी किरण को जी, मैं ध्वस्त आपको करने रोकना वाली बात चाहूंगी। इस वक्त महत्वपूर्ण तस्वीरें आ रही क्योंकि शरद गुट की भी बैठक हो रही है और वहां से हमारे साथ राजीव जुड़ गए। राजीव, वहां पर किस तरीके की हलचल है, क्योंकि अजीत पवार की बैठक खत्म हो चुकी है और इस दौरान अपने संबोधन में सीधे सीधे हमले पर अगर कोई था, निशाने पर कोई था, तो वो थे शरद पवार। बिल्कुल, देखिए उन्होंने बिना नाम लिए शरद पवार पर बहुत तीखा हमला बोला है और सबसे बड़ी बात ये कही है कि हमेशा उन्हें हर घटना के बाद एक विलन बनाकर पेश किया जाता है, जबकि ऐसा कोई काम वो करते नहीं है। उन्होंने शरद पवार के रिटायरमेंट को लेकर भी तंज कसा। उन्होंने कहा कि सरकारी नौकरी तक में लोग रिटायर हो जाते हैं, हमारे यहाँ रिटायरमेंट की कोई सीमा ही नहीं है। सबसे बड़ी बात उन्होंने 2019 में जो सुबह सवेरे का शपथ ग्रहण हुआ था उसको लेकर कहा कि एक बड़े उद्योगपति के घर पर बैठक हुई थी, 5 बार बैठक हुई, उसके बाद ये तय किया गया कि बीजेपी के साथ जाना है, तब जाकर शपथ ग्रहण हुआ था। लेकिन सबसे बड़ी बात यह है कि उसके बाद जिस तरह से अजीत पवार का एक पिक्चर बनाया गया, एक परसेप्शन क्रिएट किया गया, उन्हें विलन बनाकर पेश किया गया, उन्होंने बगावत की। वो चूंकि विधायकों के नेता चुने गए थे तो उन्होंने विधायकों से साइन लेकर वो पत्र बीजेपी नेता को देकर, यानी कि फडणवीस को देकर सरकार में बतौर उप मुख्यमंत्री उन्होंने शपथ ली। तो जाहिर बात है कि जिस तरह के घटनाक्रम उनके राजनीतिक कैरियर में हुए हैं उसको लेकर उन्होंने हर एक चीज यहाँ पर खुलकर कही और पहली बार कही। उन्होंने कहा कि हमेशा मुझसे मीडिया सवाल करती है कि सुबह की शपथ ग्रहण के पीछे वजह क्या थी। उन्होंने 2014 को लेकर भी ये बात कही कि 2014 में भी एनसीपी ने बाहर से बीजेपी और शिवसेना सरकार को समर्थन दिया था। जब 2019 में ऐसी स्थिति आई थी कि सरकार नहीं बन रही थी, तब ये कहा गया कि बीजेपी के साथ जाते हैं। तो जब बीजेपी के साथ चर्चा शुरू की गई, तय हो गई बात और शिवसेना के साथ ना जाने की बात थी, तो अचानक में बीजेपी वाली डील कैंसिल करके सीधे शिवसेना के साथ क्यों चले गए? क्योंकि उसी शिवसेना को जातिवादी पार्टी कहा जाता था, हिंदुत्ववादी पार्टी कहा जाता था। और इस बीच राजीव, ये बस की तस्वीरें भी सामने आ रही है। ये वो बस बताई जा रही है जो कि अजीत गुट के जो भी विधायक हैं उनके लिए लाई गई है, क्योंकि इसी बस से अजीत पवार उन विधायकों को लेकर जाएंगे। तस्वीरें देखिए इस वक्त आपके सामने है। गौरव अग्रवाल हमारे साथ जुड़ गए हैं। गौरव, क्या देख पा रहे हैं आप? ये विधायकों को बस में ले जाया जा रहा है। ये बस की सीधी तस्वीरें इस वक्त हम आपको दिखा रहे हैं, जो आप देख सकते हो। इस बस में विधायकों को बैठाया जा रहा है। जो 32 विधायक यहाँ लाए गए उनको अब बस में बैठाया जा रहा है। ये विधायकों के बस में बैठने की तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं। ये तस्वीरें देखिए, विधायक बस में बैठ रहे हैं। ये तस्वीरें उनकी आप देख रहे हैं। ये देखिए यहाँ पर, ये देखिए यहाँ पर विधायक हैं। ये विधायक, दादा कहाँ जा रहे हो? मुझे नहीं मालूम है, मुझे नहीं मालूम। हेलो, ये देखिए यहाँ पर विधायक, ये देखिए ये अजीत पवार बैठे हुए हैं यहाँ पर। ये अजीत पवार आपको इस सीट पे दिखाई दे रहे होंगे, सबसे आगे की सीट पर, ड्राइवर सीट के पीछे अजीत पवार बैठे हुए हैं। ये अजीत, दादा इसको हटाओ दादा, अजीत पवार यहाँ पर बैठे हुए हैं। अजीत पवार के साथ तमाम विधायक इस बस में हैं। इस बस से विधायकों को लेकर जाया जा रहा है। और ये आप देखिए अजीत पवार कुछ बोलना चाह रहे हैं। दादा अजीत पवार को आप देख सकते हैं। अजीत पवार कुछ कहना, दादा कहाँ जा रहे हैं? विधायकों को लेकर अजीत पवार को आप देख सकते हैं। ये अजीत पवार आप देखिए इस वक्त आपको फ्रंट सीट पर दिखाई दे रहे हैं। अरे ये समर्थक भी यहाँ पर कुछ आ गए। ये अजीत पवार कहाँ जा रहे हैं? मालूम नहीं, अभी तक देख रहे हैं हम भी ऐसे ही। तो ये देखिए विधायकों की बस में अजीत पवार आपको दिखाई दे रहे हैं, सबसे आगे की सीट पर बैठे हुए हैं। और ऐसा हो सकता है कि अब यहाँ से सीधे विधायकों को परेड कराए राजभवन, वहाँ लेकर जाएं। ये तस्वीर इस वक्त हम आपको दिखा रहे हैं, आप देख सकते हैं। ये अजीत पवार अपने विधायकों के साथ उस बस में है। ये देखिए अजीत पवार को आप देख सकते हैं। ये छगन भुजबल भी इस बस में आए और उतर के अब जा रहे हैं। चलो भैया उधर चलो, चलो चलो। गौरव, क्या आप ये बता रहे हैं कि कुल 32 के 32 विधायक इस बस में मौजूद हैं? उधर छगन भुजबल बस से उतरते हुए और अपनी गाड़ी में जाकर बैठते हुए। ये तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं, लाइव सीधी तस्वीरें देखिए इस वक्त। ये आप देख सकते हैं। ये तस्वीरें इस वक्त आप सीधी देख रहे हैं। ये बस यहाँ पर लगाई गई है उस रैली स्थल पर जहाँ अजीत पवार
अपने विधायकों को लेकर पहुंचे थे और उन्होंने एक लंबा चौड़ा भाषण दिया जिसमें उन्होंने नरेंद्र मोदी के नाम का कई बार जिक्र किया, 2024 का जिक्र किया और उन्होंने कहा कि नरेंद्र मोदी का कोई भी तोड़ नहीं है। ये देखिए यहाँ पर विधायक लगातार आ रहे हैं और बैठ रहे हैं उस बस में, जो बस यहाँ पर लगाई गई है वो बस यहाँ पर जिसमें अजीत पवार बिल्कुल सामने आगे की सीट पर बैठे हुए हैं और उनके पीछे तमाम विधायक बैठे हुए हैं। यहाँ पर कार्यकर्ता लगातार नारेबाजी करते हुए, कार्यकर्ता लगातार कहते हुए अजीत पवार के हम साथ हैं, ये अजीत पवार के साथ यहाँ पर कार्यकर्ता लगातार अपनी सॉलिडारिटी, अपना समर्थन दिखाते हुए ये तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं इस वक्त। देखिए और अब 29 विधायक शुरू में आए, फिर 32 हुए, लेकिन 40 विधायक पूरे नहीं हुए, जिस पर अजित पवार ने कहा कि नहीं, कुछ लोग अभी कहीं बाहर हैं, काम से हैं, गए हैं। वो भी पोरी परवडल्या हो, घरामध्ये विचार करून बघा। मी महिला आहे म्हणून म्हणत नाही, तुम्ही सगळे पुरुषांबद्दल काही बोलत नाही, तुम्ही पण आई वडिलांचं करता, पण इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहे। वडील किंवा आई आजारी पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण नेतं वडिलांना? बरोबर, मुली करतात की नाही पोरी तुमच्या? जेव्हा वाईट वाटतं तेव्हा कोण येतं हात धरायला आणि आई वडिलांना म्हणायला? पोरी लहान लहान असतील तरी काय म्हणते, बाबा नको रे, चांगलं सगळं बरं होईल, ह्याच लेकी आहेत। आणि तुम्ही विचार करा की जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा ती लेक उभी राहते वडिलांबरोबर। हा महाराष्ट्राचा तुमच्याही लेकी तशा आहेत, बहिणी पण तशा आहेत। जब किसी त्याच्यामुळे पिताजी के ऊपर, या किसी बाप के ऊपर परेशानी आती है, तब उसकी बेटी उसके साथ खड़ी रहती है। आमदार आहेत, आनंद आहेत, जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत, कारण का 2019 मी विसरलेले नाही, ते विसरले असतील। कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे सर्वे मी पाहिलाय। 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या। हाच 80 वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात 2019 में राष्ट्रवादी कांग्रेस को केवल 11 सीटें मिलेगी, ऐसा सर्वे आया था। मलाही गंमत वाटली, लेकिन शरद पवार ने सारा माहौल बदल दिया। बापरे, शपथविधीला काय होणार, काय होणार, काय होणार? या पत्रकारांना मानलं पाहिजे। पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं की राष्ट्रवादीचा अक्षरशः चेहरा कोण? शरद पवार। आणि त्याच्यामुळे त्याच्या पण गंमत अशी आहे, त्या बॅनरवर पण शरद पवारच आहे। उनके बैनर पर भी शरद पवार का ही फोटो है। राहतील, आपण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, तुमचं नशीब तुम्हाला लख लाभो। पण आज नंतर हम उनके बारे में कुछ बोलेंगे नहीं। या भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणासाठी आजपासून लढायचं। आई म्हणतात ना, ना खाऊंगा, भारतीय जनता पार्टी का जो झूठ है उसके खिलाफ आज से लड़ते रहेंगे और के आज के बाद तुमको महाराष्ट्र में खाने नहीं दूंगी। हा माझा महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे, आपल्याला पूर्ण ताकदीने आता याच्या विरोधात लढायचंय। आणि क्या पाया भारतीय जनता पक्षाने काय दिलं? द्वेष पसरवला। तुमच्या आयुष्यात 9 वर्षात काय केलं? भारतीय जनता पार्टी ने आपको क्या दिया? काय सिलेंडरचा भाव दिया? आणि 50 खोकेवाल्यांचं तर विसरूनच गेले, जे 50 खोक्यांना नावं देत होते। अरे अरे थांबा थांबा, कोण आहे? हरकत नाही, हरकत नाही, हरकत, खाली घेऊन जा, थांबा एक मिनिट, पाणी द्या, पाणी द्या, पाणी। किसी बुजुर्ग व्यक्ति को चक्कर आ गई उस फंक्शन में, दिख रहा है यहाँ से। पाणी द्या, पाणी, पाणी द्या, पास विजुअल्स है। काळजी करू नका, इट्स ओके। माझी एवढीच सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरा। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत आलेलो आहे, अजूनही बोलत राहू। कार्यकर्ताओं से विनती है कि पूरी ताकत के साथ भारतीय जनता पार्टी के साथ लड़े। अमोल दादा आणि फैजल हा करू। आणि एक गोष्ट मी तुम्हाला अभिमानाने सांगते, आज इथे माननीय अनिल देशमुख आहेत आणि फैजल आहे, यांच्यासाठी आपण खरंच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। याचं कारण असं की मागच्या आठवड्यात फैजलकडे ईडीची रेड झाली आहे, म्हणून मी फैजलला फोन करून विचारलं, फैजल भाई क्या करोगे, मुझे पता है तेरे को दिक्कत है। ए ताई ऐसा नहीं बोलने का, तू मेरी बहन है और साहब मेरे फादर है, मैं मेरे फादर के साथ खड़ा रहा, ईडी वीडी से नहीं डरता मैं। आणि अनिल देशमुख परवा आले
तेव्हा एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं, अनिल देशमुख का आले माहिती आहे का तुमच्याकडे? म्हटलं का? नाही, त्यांना मंत्रिपद दिलं नाही. म्हटलं अच्छा, मंत्रिपद नाही दिलं, पण केसेस नाही आहे, केसेस त्यांनीच केलेले आहेत. मी देशमुख सुप्रिया सुले को आप सुन रहे थे, जिनका कहना था बुजुर्ग पिता के साथ उनकी ये बेटी खड़ी है और बीजेपी के खिलाफ हमारी लड़ाई जारी रहेगी।